नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरला आपण बुक कीपिंग अँड अकाउंटन्सीमध्ये फायनल अकाउंट हा टॉपिक अभ्यासला. आता आपण तुमच्या टेक्स्टबुकमधला शेवटचा टॉपिक अभ्यासत आहोत. त्याचं नाव आहे सिंगल एंट्री सिस्टीम. तर सिंगल एंट्री सिस्टीममध्ये त्याला एक नोंद पद्धत असं म्हणतात किंवा इनकम्प्लीट रेकॉर्ड. इट इज कॉल्ड ॲज सिंगल एंट्री. सिंगल एंट्रीमध्ये या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला आज आपण पहिला प्रॉब्लेम अभ्यासणार आहोत. आपल्याला या ठिकाणी प्रॉब्लेम कसा विचारला जातो ते आधी समजून घ्या. तुम्हाला पर्टिक्युलर्स, त्यानंतर अमाऊंट 1417 आणि बघा इथं 1417 आणि 1418ची बेसिक असेट्स अँड लायबिलिटीची इन्फॉर्मेशन दिलेली असते. म्हणजे सुरुवातीला टेबल वाजत तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली, असेट आणि लायबिलिटी दिलेल्या आहेत. आणि खाली ॲडिशनल ॲडजस्टमेंटमध्ये 2-3 ॲडजस्टमेंट्स दिलेले असतात. त्यावरून तुम्हाला काय तयार करायचे ते महत्त्वाचे. प्रिपेअर, तुम्ही कोणतं अकाउंट्स तयार करणार आहात, काय तयार करणार आहात ते महत्त्वाचे. बघा, प्रिपेअर स्टेटमेंट ऑफ अफेअर्स म्हणजे ओपनिंगचं स्टेटमेंट ऑफ अफेअर्स आणि क्लोजिंगचं स्टेटमेंट ऑफ अफेअर्स. असं स्टेटमेंट ऑफ अफेअर्स म्हणजेच बॅलन्स शीट तुम्ही तयार करणार आहात. त्याचं दुसरं नाव आहे बॅलन्स शीट. परंतु लिहिताना या टॉपिकमध्ये स्टेटमेंट ऑफ अफेअर्स असं वरती टायटल लिहायचं आहे आणि खाली बॅलन्स शीटचंच कामकाज करायचं आहे. आणि दुसरं स्टेटमेंट आहे बघा, स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉस. हे व्हर्टिकल फॉर्ममध्ये आहे, उभ्या फॉर्मॅटमध्ये तयार करायचं आहे. प्रॉफिट झाला का लॉस झाला हे तुम्ही फॉर्मॅटमध्ये पण बघितलेले आहे दोन्ही स्टेटमेंट. मग उत्तर तयार करत असताना, सिंगल एंट्रीचा प्रॉब्लेम सॉल्व करत असताना तुम्हाला पहिलं स्टेटमेंट ऑफ अफेअर्स हे तयार करायचं आहे आणि दुसरं आहे स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉस. हे दोन्ही तुम्हाला सुरुवातीला तयार करून घ्यायचे आहेत आणि मग हा प्रॉब्लेम आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे, पोस्टिंग करायचं आहे. चला तर मग या ठिकाणी आज हा पहिलाच प्रॉब्लेम आहे तो आपण व्यवस्थित बघा. खाली स्टेटमेंट ऑफ अफेअर्स तुम्हाला मुद्दाम हे दाखवतोय, मी तुमच्या लक्षात येईल. स्टेटमेंट ऑफ अफेअर्समध्ये लॅबिलिटी 1/4 या ठिकाणी 17 म्हणजे हे ओपनिंगची डेट आहे 1/4/17 आणि क्लोजिंगचे आहे 31/3/18. म्हणजे ॲट ए टाईम दोन्ही अमाऊंटचे कॉलम घ्या. 17 सालचा एक, 18 सालचा एक, म्हणजे ओपनिंग आणि क्लोजिंग त्याला म्हणतो आपण. आणि दुसरं बघा, असेट साईडला 1/4/17च्या असेट्स आहेत आणि नंतर 31/3/18 म्हणजे 17 सालच्या आणि 18 सालच्या ओपनिंग आणि क्लोजिंगच्या असेट्स आपल्याला दिलेल्या आहेत. मग हे झालं तुमचं स्टेटमेंट ऑफ अफेअर्स. हे क्लोज कसं करायचं ते मुद्दा मी समजून सांगतोय. ॲसेटची टोटल करा. 17 सालची टोटल बघा या ठिकाणी 1,27,500. तीच ॲसेटची टोटल लॅबिलिटीला 1,27,500. त्यातून फक्त हे 15,000 वजा करा, मग तुम्हाला कॅपिटल मिळणार आहे 1,12,500. हे तुमचं ओपनिंग कॅपिटल झालं. म्हणजे 17च्या असेटमधून 17च्या लॅबिलिटी वजा करा, ओपनिंग कॅपिटल मिळालं 1,12,500. कारण 1/4 म्हणजे ओपनिंग बॅलन्स आहे, लक्षात घ्या. आता सेम तसंच क्लोजिंग 18च्या असेटची बेरीज करा, 1,53 येते. तीच लॅबिलिटीला पाठवा 1,53. त्यामधनं क्रेडिटर बिल्स पेबल वजा करा 13,500 आणि 4,000 वजा करा. मग तुम्हाला हे क्लोजिंगचं कॅपिटल मिळालं आहे बघा 1,35,500. म्हणजे स्टेटमेंट ऑफ अफेअर्सवरून आपण ओपनिंगचं कॅपिटल काढतो आणि क्लोजिंगचं कॅपिटल काढतो. हे महत्त्वाचं समजून घ्या. स्टेटमेंट ऑफ अफेअर्समध्ये 1/4/17चं आलं, ओपनिंग कॅपिटल आलं 1,12,500 आणि 31/3/18चं क्लोजिंग आलं 1,35,500.
म्हणजे 17चं ओपनिंग कॅपिटल, 18चं क्लोजिंग कॅपिटल. हे महत्त्वाचं अगोदर लक्षात घ्या. आपण या स्टेटमेंट ऑफ अफेअर्समधून फाइंड आउट काय करतोय, तो कॅपिटल करतोय, ओपनिंगचं आणि क्लोजिंगचं. ते आपल्याला स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉसला नेक्स्ट लागणार आहे, म्हणून ते अगोदर फाइंड आउट करायचं. मग हे 1,35,500 क्लोजिंग कॅपिटल अगोदर आपण तिथं प्रॉफिट ऑर लॉस स्टेटमेंटला घेणार आहोत आणि मग ओपनिंग कॅपिटल त्यामधून लेस करणार आहोत, लक्षात घ्या. हे झालं स्टेटमेंट ऑफ अफेअर्स. एक टेंटेटिव्ह असेटमधनं लॅबिलिटी वजा केलं की कॅपिटल मिळतं, ओपनिंगचं आणि क्लोजिंगचं. त्यानंतर दुसरं स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉस तुम्हाला दिलेलं आहे, लक्षात घ्या. ते सुद्धा सोपं आहे. पर्टिक्युलर व्हर्टिकल फॉर्ममध्ये तयार करायचे. पर्टिक्युलर्स अमाऊंट रुपीज, लक्षात घ्या. इथं डायरेक्ट या ठिकाणी अमाऊंट रुपीजच घ्यायचे आहेत. पहिल्यांदा क्लोजिंग कॅपिटल, त्यामध्ये ॲड ड्रॉइंग, नंतर लेस ॲडिशनल कॅपिटल, हे ॲडजस्टमेंटमध्ये दिलेलं आहे. ड्रॉइंग पण आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये दिलेलं आहे. परत लेस ओपनिंग कॅपिटल, जे आत्ता आपण शोधून काढलेलं आहे ते. मग प्रॉफिट बिफोर ॲडजस्टमेंट 38,000 रुपये प्रॉफिट आला. ॲड इन्कम काहीच नाहीत दिलेले ॲडजस्टमेंटमध्ये. लेस एक्सपेन्सेस पण काहीच दिलेले नाहीत. मग शेवटी येईल तो नेट प्रॉफिट येणार आहे 38,000. तर अशा प्रकारे हे स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉस सुद्धा तुम्हाला उभ्या फॉर्मॅटमध्ये तयार करायचं आहे, व्हर्टिकल फॉर्ममध्ये. पर्टिक्युलर रुपीज, अमाऊंट रुपीज. ठीक आहे. तर आता आपण हा प्रॉब्लेम कसा व्यवस्थित सॉल्व करतोय ते लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. या ठिकाणी व्यवस्थित सर्वांनी लक्ष द्या. पहिलाच प्रॉब्लेम आहे. या ठिकाणी बघा, मिस्टर अर्जुन कीप हिज बुक्स अंडर सिंगल एंट्री सिस्टीम. द असेट्स अँड लॅबिलिटीज आर ॲज फॉलोज. खालील पद्धतीने असेट्स आणि लॅबिलिटी दिलेल्या आहेत. म्हणजे मिस्टर अर्जुनने स्वतःचं पुस्तक सिंगल एंट्री बुक्सनुसार मेंटेन केलेलं आहे, तयार केलेलं आहे. म्हणजे अर्जुनचं पुस्तक एक नोंद पद्धतीने आहे, सिंगल एंट्री सिस्टीमनुसार आहे. आपल्याला ओपनिंगच्या असेट्स आणि लॅबिलिटी दिलेल्या आहेत. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, 1,4,17 म्हणजे हे ओपनिंग आहे, लक्षात घ्या, हे ओपनिंग आहे. आणि 31,3,18 म्हणजे क्लोजिंग आहे, लक्षात घ्या. म्हणजे ओपनिंग आणि क्लोजिंग तुम्हाला समजणं गरजेचं आहे. बघा आता या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा असेटला पाठवायच्या. कॅश 17ची बघा 1,500 म्हणजे ओपनिंगला पाठवा, आणि 18ची 1,000 आहे. ती अमाऊंट खाली गेलेली 1,000, लक्षात घ्या. म्हणजे कॅश आपण असेट साईडला लिहिणार आहोत. नंतर डेटर्स 30,000 आणि 46,000 ते पण असेटला लिहिणार आहोत. स्टॉक 35,000 31,000 ते पण आपण असेटलाच लिहिणार आहोत. मशनरी 61,000 75,000 ती पण आपण असेटलाच लिहिणार आहोत. म्हणजे कॅशपासून मशनरीपर्यंत सर्व पॉईंट्स असतील ते आपण असेट साईडला लिहिणार आहोत. आणि मग खाली दिलेले बघा, क्रेडिटर 15,000 आणि 13,500 क्रेडिटर आपण लॅबिलिटीला लिहिणार आहोत. त्यानंतर बिल्स पेबल, पहिल्याला ओपनिंगला डॅश आहे, दुसऱ्याला 4,000 आहेत. बिल्स पेबल पण आपण लॅबिलिटी साईडला लिहिणार आहोत. म्हणजे क्रेडिटर आणि बिल्स पेबल आपण लॅबिलिटी साईडला लिहिणार आहोत. बघा आता एक असेट्स आणि लॅबिलिटी या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे. आपण सर्वांनी लक्ष द्या. त्या पद्धतीने असेट्स आणि लॅबिलिटी ट्रान्सफर करायच्या आहेत. बघा आता सुरुवातीला कॅश आहे कॅश या ठिकाणी पाठवलेली बघा. कॅश 1,500 आणि 1,000 ही आपण असेटला दाखवणार आहोत. बघा स्टेटमेंट ऑफ अफेअरच्या असेट साईडला कॅश 17ची बघा 1,500, 18ची बघा 1,000,
नंतर तिथंच खाली डेटर्स आहे बघा 30,000, 46,000, नंतर स्टॉक 35,000, 31,000, मशनरी 61,000, 75,000. म्हणजे कॅशपासून मशनरीपर्यंत सर्व असेट आपण असेटला लिहिलेले आहेत. 17ची अमाऊंट 17ला लिहा, त्याला ओपनिंग बॅलन्स म्हणतो आपण, आणि 18ची अमाऊंट 18ला लिहा, त्याला आपण क्लोजिंग बॅलन्स म्हणतो. लक्षात घ्या. म्हणजे कॅशपासून मशनरीपर्यंत सर्व असेट आपण असेटला पाठवलेल्या आहेत. त्यानंतर आता क्रेडिटर खाली दिलेले बघा, लॅबिलिटी साईडला क्रेडिटर 17चं 15,000, 18चं 13,500. क्रेडिटर आपण लॅबिलिटीला ट्रान्सफर केलेला आहे. आणि त्यानंतर एक शेवटचा पॉईंट दिलेला आहे तिथं त्यांनी, बिल्स पेबल 17 साली डॅश, 18 साली 4,000. म्हणजे बिल्स पेबल 17ला नव्हतं म्हणून तिथं डॅश घ्या आणि 18 साली 4,000 रुपये लिहा. म्हणजे अशा पद्धतीने क्रेडिटर आणि बिल्स पेबल आपण लॅबिलिटी साईडला ट्रान्सफर केलेला आहे आणि असेट सगळ्या असेटला ट्रान्सफर केलेले आहेत. बघा या ठिकाणी प्रॉब्लेममध्ये जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे कॅश असेटला, डेटर्स असेटला, स्टॉक असेटला, मशनरी पण असेटला. या सर्व असेट 17च्या 17ला, 18च्या 18ला. 17 म्हणजे ओपनिंग बॅलन्स, 18 म्हणजे क्लोजिंग बॅलन्स. कारण 1-4 17 म्हणजे ओपनिंग बॅलन्सेस आहेत, 31-3 18 म्हणजे क्लोजिंग बॅलन्सेस आहेत. परत इथं मी मुद्दाम या ठिकाणी इथं लिहितोय, हे ओपनिंग बॅलन्सेस आहेत आणि इकडचे क्लोजिंग बॅलन्सेस आहेत. लक्षात घ्या. मग तसंच क्रेडिटर लॅबिलिटी साईडला आपण पाठवलं, बिल्स पेबल पण लॅबिलिटी साईडला पाठवलं. म्हणजे असेट्स ह्या असेटला पाठवल्या, कॅशपासून मशनरीपर्यंत असेटला लिहिल्या. सर्व या असेट आहेत. लक्षात घ्या. या आपण असेटला पाठवल्या आणि क्रेडिटर, बिल्स पेबल हे फक्त आपण लॅबिलिटी साईडला पाठवलं. दिलेली माहिती असेटच्या असेटला, लॅबिलिटीची लॅबिलिटीला, ओपनिंगची ओपनिंगला, क्लोजिंगची क्लोजिंगला. आणि मग या ठिकाणी आपल्याला ॲडजस्टमेंट नंतर बघायच्या आहेत. पुढं आपल्याला आता हे स्टेटमेंट ऑफ अफेअर्स क्लोज करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला ओपनिंग आणि क्लोजिंग कॅपिटल मिळणार आहे. बघा आता हे क्लोज कसं करायचं बघा, महत्त्वाचा भाग आहे. स्टेटमेंट ऑफ अफेअर्स क्लोज कसं करायचं, त्यालाच नाव आहे बॅलन्स शीट. बॅलन्स शीटचंच कामकाज करतोय, फक्त स्टेटमेंट ऑफ अफेअर्स आपण त्याला नाव देतोय. आता सुरुवातीला 18 सालची बघा, 1,000, 46,000, 31,000, 75,000. याची टोटल आली 18 सालची 1,53,000. तीच 18 साली 1,53,000. आता या 1,53,000मधनं 13,500 आणि 4,000 गेले, म्हणजे 17,500 गेले. फरक आला तुमचा या ठिकाणी 1,35,500. हा तुमचा फरक क्लोजिंग कॅपिटल आहे. जे निघालं ते क्लोजिंग कॅपिटल मिळालेलं आहे. जे मिळालं ते क्लोजिंग कॅपिटल मिळालं 1,35,500. आता ओपनिंगच्या ॲसेटची पण टोटल बघा, 1,417ची 1,500, 30,000, 35,000, 61,000. मग ॲसेटची टोटल आली तुमची 1,27,500. 1,27,500 तीच आपण लॅबिलिटी साईडला घेतली 1,27,500. त्यामधून फक्त 15,000 वजा केले. मग फरक आला तुमचा या ठिकाणी 1,12,500. त्याला नाव देतोय आपण या ठिकाणी ओपनिंग कॅपिटल. 1,12,500 ओपनिंग कॅपिटल. म्हणजे आपल्याला हे मिळालं ते ओपनिंग कॅपिटल मिळालं 1,12,500 आणि 1,35,500 हे मिळालं क्लोजिंग कॅपिटल. लक्षात घ्या. म्हणजे ओपनिंग 1,12,500 आणि क्लोजिंग 1,35,500. म्हणजे ॲसेटमधनं लॅबिलिटी वजा केल्या की आपल्याला कॅपिटल मिळतं. ओपनिंग म्हणजे 17चं कॅपिटल बघा 1,12,500
1,12,517चं आणि 18चं आहे 1,35,500. म्हणजे असेटमधनं लॅबिलिटी आपण वजा केल्या तेव्हा मिळालं आपल्याला कॅपिटल. हे कॅपिटल आपल्याला स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉसला उपयुक्त आहे, तिथं आपल्याला त्याचा यूज होणार आहे. कारण सुरुवातीला आपण 1,35,500 हे क्लोजिंग कॅपिटल लिहितो, त्यातनं 1,12,500 वजा करतो ओपनिंग. अगोदर क्लोजिंग लिहायचं आणि मग ओपनिंग त्यामधून लेस करायचं आहे तिथं पुढं स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉसला. बघा आता दुसरं या ठिकाणी हे महत्त्वाचं स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट लॉस आहे. याला एक 2-3 पॉईंट तुम्ही लिहूनच ठेवायचे. कोणते पॉईंट लिहायचेत लक्षात घ्या. पर्टिक्युलर अमाऊंट रुपीज इथं काय 17-18 टाकू नका, हे डायरेक्ट कॉमनच आहे. पहिल्यांदा पॉईंट लिहायचा क्लोजिंग कॅपिटल, परमनंट लिहूनच ठेवा क्लोजिंग कॅपिटल. परत त्यामध्ये ॲड ड्रॉईंग, त्यानंतर लेस ॲडिशनल कॅपिटल, त्यानंतर लेस ओपनिंग कॅपिटल आणि प्रॉफिट बिफोर ॲडजस्टमेंट. हे वरचे 5 पॉईंट लिहूनच ठेवायचे. मग आता क्लोजिंग कॅपिटल आत्ता आपण काढलेलं आहे 1,35,500, ते स्टेटमेंट ऑफ अफेअर्सवरून घेतलं. क्लोजिंग कॅपिटल 1,35,500. त्यानंतर ओपनिंग कॅपिटल पण मिळालं होतं आपल्याला बघा 1,12,500, ते पण आपण स्टेटमेंट ऑफ अफेअर्समधून घेतलं. म्हणजे क्लोजिंग 1,35,500 ते वरूनच घेतलं स्टेटमेंट ऑफ अफेअर्समधून, प्लस त्यातून लेस ओपनिंग 1,12,500 हे पण आपण स्टेटमेंट ऑफ अफेअर्सवरूनच घेतलेलं आहे. म्हणजे आपल्याला तिथं कॅपिटल मिळतं आहे क्लोजिंगचं बघा 1,35,500 आणि ओपनिंगचं बघा 1,12,500. तर अशा प्रकारे हे दोन्ही कॅपिटल आपण क्लोजिंग सुरुवातीला लिहा, ओपनिंग नंतर वजा करा, हे आपल्याला दाखवायचं आहे. मग त्या स्टेटमेंट ऑफ अफेअर्समधून ते बॅलन्स आपण इथं ट्रान्सफर केले. आता महत्त्वाचं बघा पुढं आपल्याला काय दिलेलं आहे ॲडजस्टमेंट. या ॲडजस्टमेंट आपल्याला वापरात आणायच्या आहेत, उपयुक्त आहेत. बघा ॲडजस्टमेंटमध्ये बघा काय दिले. पहिले ॲडजस्टमेंट द ॲडिशनल कॅपिटल ₹15,000, म्हणजे जास्तीचं कॅपिटल आपण 15,000 रुपये आणलेलं आहे. हे ॲडिशनल कॅपिटल आपण लेस करायचं आहे. ॲडिशनल कॅपिटल आपल्याला काय करायचं आहे लेस करायचं आहे. बघा स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉसला या ठिकाणी स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट लॉसला लेस ॲडिशनल कॅपिटल हे 15,000 रुपये लेस करायचे, ते लिहून टाका. नंतर आपण बेरीज वजाबाकी करू. लेस ॲडिशनल कॅपिटल, आपण ॲडिशनल कॅपिटल लेस करतो, ते ॲडजस्टमेंटमध्ये दिलेलं होतं. त्यानंतर पुढं या ठिकाणी सेकंड ॲडजस्टमेंट पण महत्त्वाचे आहे. पहिली झाली ॲडिशनल कॅपिटल 15,000 लेस केलं. त्यानंतर दुसरी ॲडजस्टमेंट बघा ही विथड्रॉ ₹2,500 ₹2,500 एव्हरी मंथ फॉर हिज पर्सनल यूज. म्हणजे मिस्टर अर्जुनने 2,500 प्रत्येक महिन्याला स्वतःसाठी खाजगी वापरासाठी व्यवसायामधून रक्कम घेतलेली आहे. त्याला आपण म्हणतो विथड्रॉ म्हणजेच ड्रॉईंग. लक्षात घ्या विथड्रॉ म्हणजेच काय आहे एक प्रकारचं ड्रॉईंग. हे ड्रॉईंग 2,500 गुणिले 12 प्रत्येक महिन्याला घेतलेलं आहे, त्यामुळे एव्हरी मंथ म्हणजे 12. 2,500 गुणिले 12 हे ड्रॉईंग आपल्याला ॲड करायचं आहे. लक्षात घ्या ड्रॉईंग आपल्याला काय करायचं आहे ॲड करायचं आहे. म्हणजे किती येतं आहे ते ड्रॉईंग बघा लक्षात घ्या. 12×2 = 24, 2,400 आणि 12×5 = 60. म्हणजे या ठिकाणी 30,000 रुपये ड्रॉईंग येतं आहे. लक्षात घ्या 24,000 प्लस ते 500 गुणिले 12, 12×5 = 60, 6,000, 24 + 7 30,000. हे 30,000 रुपये ड्रॉईंग आपण ॲड करणार आहोत. लक्षात घ्या ह्यांनी अर्जुनने 2,500 प्रत्येक महिन्याला स्वतःसाठी नेलेले आहेत. मग 2,500 गुणिले 12 येणार आहे, मग ते येतं आहे 30,000. हे 30,000 रुपये ड्रॉईंग आपण ॲड करणार आहोत. बघा या ठिकाणी स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉसला या ठिकाणी
2 नंबरचा पॉईंट बघा, ॲड ड्रॉइंग 2500 गुणिले 12 या ठिकाणी येतं आहे 30,000. हे 30,000 रुपये आपण ॲड करणार आहोत. लिहून ठेवायच्या अगोदर, नंतर कॅल्क्युलेशन करू आपण, नंतर बेरीज वजाबाकी शेवटी करायची आहे स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉसची. म्हणजे अशा पद्धतीने ड्रॉइंग आपण 2500 गुणिले 12 हे येतं आहे 30,000 रुपये, हे आपण ॲड केलेलं आहे, लक्षात घ्या. आता या ठिकाणी दोन्ही ॲडजस्टमेंट झालेल्या आहेत, आपल्या लक्षात घ्या. म्हणजे पहिलं ॲडिशनल कॅपिटल आपण लेस केलं, नंतर दुसरं होतं ड्रॉइंग 2500 गुणिले 12 30,000 रुपये आपण ड्रॉइंग या ठिकाणी ॲड केलेलं आहे. आणि मग 15,000 रुपये लेस 30,000 रुपये ॲड, आणि खाली स्टेटमेंट ऑफ अफेअर्स क्लोज केलं आपण. नंतर दुसरं स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉससुद्धा तयार केलेलं आहे, त्याला पोस्टिंग केलेलं आहे. आता स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉस क्लोज करणार आहोत. बघा, महत्त्वाचं स्टेटमेंट ऑफ अफेअर्स कसं क्लोज केलं, असेटमधून लॅबिलिटी लेस केल्या, निघालं ते कॅपिटल. महत्त्वाचं पहिल्यांदा क्लोजिंग कॅपिटल घेतलं 1,35,500, नंतर ओपनिंग कॅपिटल या ठिकाणी घेतलं, लेस ओपनिंग कॅपिटल केलं 1,12,500. आणि मग या ठिकाणी बघा, आता स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉस कसं क्लोज करतोय, सर्वांनी लक्ष द्या व्यवस्थित. आता स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट लॉस सुरुवातीला सांगितलं मी तुम्हाला, क्लोजिंग कॅपिटल लिहूनच ठेवायचं 1,35,500, ते आपल्याला वरतून मिळालं स्टेटमेंट ऑफ अफेअर्समधून. ॲड ड्रॉइंग आपण त्यामध्ये काय केलं आहे बघा, ॲड केलं 2,500 गुणिले 12 30,000 रुपये ॲड केलं. रक्कम आली 1,65,500, म्हणजे 1,35,500 मध्ये 30,000 रुपये ॲड केले, आली रक्कम 1,65,500. आता त्यामधनं लेस ॲडिशनल कॅपिटल हे ॲडजस्टमेंटमध्ये दिलं तर 15,000 रुपये लेस केले, तर रक्कम आली आपली किती, 1,50,500. म्हणजे ड्रॉइंग ॲड केलं, ॲडिशनल कॅपिटल लेस केलं, परत लेस ओपनिंग कॅपिटल 1,12,500, ते पण आपण स्टेटमेंट ऑफ अफेअर्समधून घेतलं 1,12,500. आणि मग जो फरक आला तो आपला आहे 38,000. 1,50,500मधनं 1,12,500 वजा केलं, फरक आला 38,000. त्याला नाव द्यायचे प्रॉफिट बिफोर ॲडजस्टमेंट, म्हणजे ॲडजस्टमेंट अगोदरचा प्रॉफिट, लक्षात घ्या. आणि मग ॲडजस्टमेंट, ज्या दुसऱ्या ॲडजस्टमेंट आहेत इन्कमच्या, इन्कम असतील तर ते ॲड करणार आहोत आपण. म्हणजे बघा, प्रॉफिट बिफोर ॲडजस्टमेंट इन्कम काय असतील तर ते ॲड करणार आहोत, पण आजच्या प्रॉब्लेमला इन्कम दिलेलं नाही, त्यामुळं डॅश घेतलेला आहे. आणि लेस एक्सपेन्सेस, एक्सपेन्सेस आणि काय लॉसेस असतील तर ते पण आपण लेस करणार आहोत, पण ते सुद्धा आजच्या प्रॉब्लेमला डॅश आहेत. ॲडजस्टमेंटमध्ये इन्कम पण आलेले नाहीत आणि एक्सपेन्सेस पण आलेले नाहीत, त्यामुळं तिथं डॅश घेतलेला आहे. मग तेच 38,000 रुपये, त्याला नाव आपण देणार आहोत नेट प्रॉफिट ड्युरिंग द इयर 38,000. बघा, लास्टला आपण नेट प्रॉफिट ड्युरिंग द इयर 38,000 रुपये या ठिकाणी आलेलं आहे. परत एकदा हे प्रॉफिट ऑर लॉसचं स्टेटमेंट समजून घ्या. पहिल्यांदा क्लोजिंग कॅपिटल 1,35,500, त्यामध्ये ॲड ड्रॉइंग 30,000 रुपये ॲड करा, टोटल आली आपली 1,65,500. त्यामधनं लेस ॲडिशनल कॅपिटल 15,000 रुपये वजा करा, वजा बाकी आली आपली 1,50,500. त्यामधनं परत लेस ओपनिंग कॅपिटल 1,12,500 वजा करा, फरक आला आपला 38,000. त्या 38,000ला नाव द्या प्रॉफिट बिफोर ॲडजस्टमेंट. आणि मग त्यामध्ये ॲड इन्कम, आजच्या प्रॉब्लेमला इन्कम दिलेले नाही, डॅश येईल. लेस एक्सपेन्सेस, एक्सपेन्सेस पण डॅश येईल. मग तोच प्रॉफिट खाली येईल 38,000, त्याला नाव द्या नेट प्रॉफिट ड्युरिंग द इयर 38,000.
हा निव्वळ नफा 38,000 रुपये आपण शोधून काढला. म्हणजे लक्षात घ्या, आपण आज 2 स्टेटमेंट तयार केले. पहिलं स्टेटमेंट होतं तुमचं ॲन्सरमध्ये स्टेटमेंट ऑफ अफेअर्स, त्यालाच दुसरं नाव आहे बॅलन्स शीट. ॲसेटमधून आपण लॅबिलिटी वजा केल्या, मिळालं ते आपल्याला कॅपिटल 1,35,500 हे क्लोजिंग कॅपिटल पहिल्यांदा लिहिणार आहोत आपण, आणि त्यातनं वजा 1,12,500 हे ओपनिंग कॅपिटल त्यातनं लेस करायचं आहे. आणि मग दुसरं आपलं स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉस आहे, ते तुम्हाला आत्ता समजून सांगितलं. इथं फक्त पर्टिक्युलर रुपीचे 2 कॉलम घ्या आणि या ठिकाणी तुम्ही सर्व प्रॉब्लेम्स, आता हा प्रॉब्लेम तुमच्या टेक्स्टबुकमधलाच आहे, सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या की पहिल्यांदा हा प्रॉब्लेम व्यवस्थितल्या अर्जुनचा ॲसेट आणि लॅबिलिटी लिहून घ्या. 17 म्हणजे ओपनिंग, 1,4 म्हणजे ओपनिंग, 31,3 म्हणजे क्लोजिंग. लक्षात घ्या 17 साल ओपनिंग, 18 साल क्लोजिंग आहे. ॲसेट लॅबिलिटी लिहा, या 2 ॲडजस्टमेंट लिहा व्यवस्थित, ॲडिशनल कॅपिटल आणि ड्रॉइंगची. आणि मग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स हे व्यवस्थित तयार करून कॅपिटल फाइंड आउट करा, क्लोजिंग आणि ओपनिंगचं. ठीक आहे, किंवा ओपनिंग आणि क्लोजिंगचं कॅपिटल फाइंड आउट करा. आणि नंतर मग दुसरं जे तुमचं स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉस आहे ते सुद्धा व्हर्टिकल फॉर्ममध्ये तयार करा. पर्टिक्युलर अमाऊंट रुपीज आणि त्यामध्ये या ठिकाणी 4-5 पॉईंट कॉमन आहेत, ते दरवेळी लिहूनच घ्या आणि नुसते अमाऊंट तिथं पुढं लिहित जायचं आहे. लक्षात घ्या, इनर कॉलमला जर इन्कम आणि एक्सपेन्सेस असतील, ॲडजस्टमेंटमध्ये इन्कम आणि एक्सपेन्सेस असतील तर इनरला येतील, नाही तर सर्व अमाऊंट डायरेक्ट आपण या आउटर कॉलमला लिहितो, बाहेरच्या कॉलमलाच लिहितो, त्याला आउटर कॉलम म्हणतात. इनर कॉलमला इन्कम आणि एक्सपेन्सेस असतील तर लिहितो आपण, ते आपण नंतर घेणार आहोत. तर सर्वांनी या ठिकाणी हे स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉससुद्धा तयार करून घ्या आणि पहिला प्रॉब्लेम व्यवस्थित तुमच्या नोटबुकमध्ये सॉल्व करून ठेवा. लक्षात घ्या, सर्व विद्यार्थ्यांनी हा प्रॉब्लेम लिहा, त्याचा ॲन्सर सॉल्व करा. कुणाला काही शंका असतील तर विचारा, पण सर्व विद्यार्थ्यांनी झालेले अगोदरचे टॉपिक आणि आत्ताचा सुद्धा टॉपिक याचं जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. आणि कुणाला काही शंका असतील तर विचारा, पण सर्वांनी हा प्रॉब्लेम व्यवस्थित सॉल्व करा. राहिलेले प्रॉब्लेम आपण परत घेणार आहोतच, या टॉपिकचे पुढं घेणार आहोतच, पण सर्व विद्यार्थ्यांनी झालेले तुमचे 8 टॉपिक आत्तापर्यंत झालेले आहेत ते व्यवस्थित ते या ठिकाणी हा धरून आठवा आहे. तर ते 8 टॉपिक फायनल अकाउंटपर्यंत प्रॉब्लेम सॉल्व करा, ऑब्जेक्टिव्ह लिहा नोटबुकमध्ये आणि सारखं अकाउंटचं प्रॅक्टिस करा. तर तुम्हाला अकाउंटन्सी हा सब्जेक्ट असा आहे की प्रॅक्टिसनी परफेक्ट होतो. ठीक आहे, कोणाला काही शंका असतील तर विचारा, पण या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांनी पुन्हा मी सांगतोय हे प्रॉब्लेम सॉल्व करा. ठीक आहे, राहिलेला भाग आपण नंतरच्या लेक्चरला अभ्यासणार आहोत. थँक्यू, धन्यवाद.